हेर आपल्या साहेबांनी समाजाची असमान विभागणी करणाऱ्या मनुस्मृतीला जाळलेच. हजारो वर्षाच्या आमच्या गुलामगिरीचा इतिहास क्षणात जाळून टाकला त्यांनी. होय, पण कसे चवताळून उठले सवर्ण. अरे अरे रे, घोर पाप, घोर पाप. आमचा धर्मग्रंथच जाळला महाराड्यांनी. कलियुग आले, कलिमातला. आमच्या मनुराजाचा एवढा अपमान. आंबेडकर म्हणे विदेशातून उच्च शिक्षण घेऊन आला म्हणून का त्यानं वचा बोलाव. जीभ छाटावी लागेल एका एकाची. आमच्या धर्मग्रंथाचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. आंबेडकरांनी धर्मयुद्धाला सुरुवात केली. त्यांचे परिणाम भोगायला तयार राहा म्हणा त्यांना. सवंगड्यांनो, मनुस्मृतीचं दहन करून सामाजिक क्रांतीचं युद्धच डॉक्टर भीमराव आंबेडकरांना पुकारून प्रस्थापित सनातनी व्यवस्थेविरुद्ध रणशिंग फुंकलं आणि त्यांनी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुभाव आणि अभिव्यक्तीची नवी सनद आपल्याला बहाल केली. बरं का? हा, अस्पृश्यांप्रती थोडी सहानुभूती सवर्ण वर्ग दाखवत असला तरी प्रत्यक्ष त्यांची कृती वेगळी होती. सवर्णाच्या या दुतर्फी चालीमुळं बाबासाहेबांना आपला संघर्ष कायम ठेवावा लागला. पुढली कार्यप्रणाली आखण्यासाठी त्यांनी जागोजागी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका आखल्या. बहिष्कृत भारताच्या कार्यालयात आपला पुढील कार्यक्रम आखण्यासाठी त्यांनी एक दिवस बैठक बोलावली. बाबासाहेब, 14 तळे आता आपल्यासाठी खुले झाले, हे बरे झाले एकदाचे. भाऊराव, अहो पण या सर्वांचे उपद्व्याप अजिबात थांबत नाही. 14 तळ्यासाठी किती दिवस आपण कायदेशीर लढाई लढली. प्रत्येक हक्क आपल्याला अजूनही लढूनच मिळवावे लागत आहे. आपले प्रश्न अजूनही कायमच आहे. आता शेतकऱ्यांसाठी आपल्याला लढाई उभी करावी लागणार आहे. मागे 14 एप्रिल 1929 ला रत्नागिरी इथे माझ्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद झाली. शेतकऱ्यांच्या समस्या बिकट आहेत. तिथे कोकणात खोतांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचारांची मला जाणीव आहे. कांबळेजी, राजभोजजी, पुण्याच्या पर्वतावरील मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहातील तुमच्या कामाची खूप स्तुती झाली. छान. परळच्या दामोदर हॉलमध्ये मी पर्वतावरील मंदिर प्रवेशाबाबत बोललो होतो. ग्रेट. छान. तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत म्हणून मला हा प्रवास सोपा जातो. सुरभा नाना टिपणीस, भार कत्रेकर, मळके बुवा यांचेही सहकार्य आपल्याला विसरता येणार नाही. होय बाबासाहेब. बाबासाहेब, आपला समाज आता मोठ्या प्रमाणावर जागृत होऊ लागला आहे. ही आनंदाची गोष्ट वाटते. आता आंदोलन करताना आपण कुठेही कमी पडणार नाही. होय राजभोज, आपल्या समाजाला त्यांच्या हक्काची जाणीव होऊ लागली आहे. ही बाब समाधानकारक आहे. शिक्षणामुळे त्यांच्यात नवचैतन्य निर्माण होत आहे. खरं आहे बाबासाहेब. बाबासाहेब, आता तुमची तब्येत कशी आहे? चाळीसगावच्या प्रवासातील तुमच्या टांग्याचा अपघात खूप दुखावून गेला, वेदना देऊन गेला साहेब. हो गायकवाड, मी कार्यकर्त्याला नाही म्हटलं तरी त्याने स्वतः टांगा हाकलण्याचा प्रयत्न केला. त्याला चालवता येईना. बिन कठड्याच्या पुलावरून टांग्यासकट मी खाली पडलो. उजवा पाय फ्रॅक्चर झाला. 2 महिने तर मला जायबंदी होऊन राहावं लागलं. टांगेवाल्यानेच टांगा चालवला असता तर हा प्रसंग ओढवला नसता. पण ही अस्पृश्यता गोचिडी सारखी समाज व्यवस्थेला चिकटून आहे ना. अहो राजभोज, म्हणूनच आपल्याला धर्मांतर करावं लागेल एक दिवस. धर्मांतर? धर्मांतर बाबासाहेब? होय, धर्मांतर. मी जळगाव जामोद येथील दलित वर्गाच्या परिषदेत त्या बाबतीत कार्यकर्त्यांसोबत तसे बोललोही आहे. ठीक आहे बाबासाहेब, पण प्रथम आपल्याला नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह करावा लागेल. भाऊराव, मंदिर प्रवेशाने काय होणार? आणि तसंही इंग्लंडला जायचं असल्यामुळे मला शक्य होणार नाही. पण बाबासाहेब, तुमच्याशिवाय हा सत्याग्रह सिद्धीस नेताच येणार नाही.
अहो भाऊराव, काळाराम मंदिराच्या सत्याग्रहासाठी मी तुम्हाला सहकार्य करेन, पण पुढे या आंदोलनाचा गाळा तुम्हालाच ओढावा लागेल. आम्ही तयार आहोत बाबासाहेब. तुम्हाला सांगतो मंडळी, संघर्ष करूनच आपले अधिकार मिळवावे लागतील. अलीकडे इंग्रज सरकारवरही माझा फारसा विश्वास राहिलेला नाही. आपला उद्धार आपल्यालाच करावा लागेल. हो, समता सैनिक दलाला समाजाच्या संरक्षणासाठी कार्यतत्पर करावं लागेल, पण तूर्त हे आंदोलन होऊ द्या. बरोबर आहे बाबासाहेब, सगळे मिळून हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचंय. चला, कामाला लागलं पाहिजे. या आंदोलनामुळे आपले लोक संघटित होतील, त्यातून आपले शक्ती प्रदर्शनही दिसेल. खरं आहे भाऊराव. चला आता नाशिकलाच आपण भेटूया. हिमाचे शूरवीर सैनिक मुखाले जिंकाया नाशिक करुणी खंबीर तो निर्धार उघडण्या काळारामाचे द्वार कराया विषमतेची भार लढाई लढले ते झुंजार जिरहा जी 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 हा लढाई लढले ते झुंजार जिरहा जी 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 हा. काळाराम मंदिर आंदोलन हे एक धर्मयुद्धच होते. दिनांक 2 मार्च 1930 पासून सुरू झालेलं मानवी स्वातंत्र्याचं हे युद्ध 1934 पर्यंत सुरू होतं. ऑक्टोबर 1930 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रहाची जबाबदारी दादासाहेब गायकवाडांवर आणि अमृतराव रणखांब्यांवर सोपवून ते लंडन इथं गोलमेज परिषदेला गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रभावी मुद्देसूद पहिल्याच भाषणानं लंडन येथील गोलमेज परिषद विलक्षण गाजवली. बरं का मंडळी, हा विलक्षण गाजवली. अस्पृश्यांचे दुःख, भारतातील त्यांच्या व्यथा वेदना आणि सर्वांकडून स्पृश्य बांधवांकडून हजारो वर्षांपासून त्यांच्यावर होत असलेला अन्याय अत्याचार सर्वप्रथम जगाला कळला. डॉक्टर आंबेडकरांच्या गोलमेज परिषदेतील भूमिका मोहनदास करमचंद गांधी यांना पटली नाही. त्यांच्यात वैचारिक मतभेद सुरू झाले. महात्मा गांधीजींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बरेचसे मत पटत नव्हते. बरं का, पटतच नव्हते. वर्तमानपत्रात उलटसुलट बातम्या येऊ लागल्या आणि अशातच एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात परतले. आंबेडकर बोलतोय. नाही बापूसाहेब, आंदोलनासाठी दादासाहेब गायकवाड, अमृतराव रणखांबे आणि तुम्ही सक्षम आहात, पण सध्या माझं लक्ष गोलमेज परिषदेकडे आहे. तिथूनच आपले प्रश्न आपल्याला सक्षमपणे मांडता येतील. गांधीजी त्यांना आपले मुद्दे पटत नाहीत, परंतु आपण आपल्या बांधवांचे हित सोडू शकत नाही. होय, हो हो हो. दिनांक 14 ऑगस्ट 1931 ला मणिभवन मुंबई येथे गांधीजींनी मला भेटायला बोलावलंय. बघू काय होत ते. होय होय हो, खराय. हो हो खराय. दगदग होईल, पण आता वृत्तपत्राशिवाय चळवळ पुढे कशी नेता येईल.
बहिष्कृत भारताचे नामकरण आपण जनता असे केले आहे. हा, देवराव विष्णू नाईक यांच्याकडे जनताची जबाबदारी दिली. हा, नक्कीच 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 माझा विश्वास आहे त्याच्यावर. हो ओके ओके चला भेटूया. साहेब, म्हटलं जेवायची वेळ झाली. अहो, जेवायची वेळ झाली म्हटलं. हा 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 रामू, तू जेवून घे. मुलं जेवलीत का? हो, जेवून मगाशीच झोपली. मग तू माझी वाट न पाहता जेवून घे. वहिनी वगैरे तुम्ही सर्व मंडळी जेवून घ्या. हे काय, पुरुषांच्या आधी घरच्या बाईने जेवायचं असतं? अगं भागाबाई, भलतच पुराण वाचू नकोस तू. अगं किती बारीक, अशक्त झालीयस तू. वेळेवर तू जेवत जा जरा. काय जेवणाने नाही झाली मी अशी, तुमच्या चिंतेत झाली. अहो, पोरं पेपरात तुमच्याबद्दल नको नको ते वाचतात. तुम्ही घरी नसतात तेव्हा जीवात जीव नसतो बाई. तुमच्या सोबतही तुम्ही मला नेत नाही. 14 तळ्यावर तुम्ही नेई म्हणाले होते, तिथेही मला नेला नाही. अगं हो, पण तिथे येऊन काय केलं असतं तू? आपल्या बांधवांसाठी स्वयंपाक तर करू लागले असते, तेवढंही समजत नाही होय मला. वा वा वा, किती बहादूर आहेस ग. मी समजत होतो अडाणी आहेस म्हणून, पण नाही. हा वहिनी, तुझ्या हिमतीबद्दल तुझ्या धाडसाबद्दल नेहमी सांगतात मला. खरं आहे हा तुझ्याबद्दलचं सारं काही. काय सांगतात ताई? अगं, जिथं कौतुक करायचं तिथं केलं पाहिजे की नाही? हा रमा, धारवाडवरून मुंबईला परत यायची घाई का केलीस? साहेब, तब्येतीत सुधारणा झाली. मी म्हटलं किती दिवस राहायचं आणखी. अख्खं कुटुंब किती दिवस ठेवायचं तिथं. राधाबाई आणि मामा साहेबांनी किती सेवा केली म्हणून सांगू. बाई बाई, देव माणसं भेटलीत आपल्यासनी. आणि तू सुद्धा देवी होऊन धावून गेलीस हॉस्टेलच्या मुलांसाठी. म्हणजे अगं वेडे, मला सगळं सांगितलंय वराळे मामांनी. हॉस्टेलवरची अन्न सामुग्री संपली म्हणून तू तुझ्या 4 सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवायला दिल्या म्हणे, बरोबर? काय? अगं बाई, तुम्हासनी ठाव झालं वय? अगं ठाऊक झालं हे बरंच झालं ना रमा. म्हणजे तू देवी असल्याचा साक्षात्कार झाला मला. 25-30 उपाशी पोरांची किती काळजी घेतली तू. तुझ्या हिमतीला दाद द्यावीच लागणार. तुझ्या मायेची, वात्सल्याची पूजा करायला हवी. तुझ्या त्यागाची आणि अगं नाही बाई, हे काय साहेब, कसला त्याग? पोरं उपाशी ठेवणं हा हो कसला वय धर्म? सोन्याच्या बांगड्याची काय किंमत पोरांसमोर? साहेब, पोट भरून जेवलेल्या पोरांच्या चेहऱ्यावर तृप्तीचा आनंद पाहिला मी त्या दिवशी. तसा आनंद नाही विकत घेता येणार कधी कधी. तू महान आहेस रमा, महान आहेस. किती शोषिक, स्वाभिमानी आणि करारी आहेस तू. अनेकांची माझ्या समोर बोलायची हिंमत होत नाही आणि तुझ्या समोर बोलताना काय बोलावं हेच कळत नाही. तुझ्या कार्यानं अनेकदा निशब्द केलंस तू. रामू, रामू, तू माझ्या वडिलांच्या परीक्षेत पास झालीस. तू माझ्याही परीक्षेत पास झालीस. किती किती कष्ट सहन केलेस. मी विलायतेला असताना तुझं जेव्हा जेव्हा मला पत्र यायचं तेव्हा 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 मी क्षणभर अस्वस्थ होऊन जायचो. दारिद्र्यात राहून सुखाचे नंदनवन फुलवलंस माझ्या आयुष्यात. आपल्या मुलांच्या, घरातल्या लोकांच्या मृत्यूने खचून न जाता धाडसाने अनेक प्रसंगाचा सामना केलास. साहेब, तुम्ही जवळ नव्हते, पण दूर असूनही तुमची ताकद माझ्या पाठीशी होती. तुमच्याच मुळे मला हे सहन करण्याचं धाडस आलं. रामू, रामू, रामू,
तुझ्या डोळ्यात अश्रू? साहेब, मागचा आठवला मला आजही आठवतो. तुमचं न ऐकता आम्ही पंढरपूरला गेलो होतो. तिथे थोरल्या जाऊबाई मरण पावल्या. तो प्रसंग आठवला की तुमची अपराधी असल्याचा आजही भास होतो मला. रामू, अगं त्यावेळी तुला मी खूप समजावून सांगितलं की पंढरपूरचा पांडुरंग तुमचं दुःख दूर करणार नाही. तिथले बडवे तुम्हाला मंदिरात येऊ देणार नाही. पण तू ऐकलं नाहीस माझं. नवस फेडायला गेलीस. आठवतं तुला रामू? आठवतं मी तुला एकदा सांगितलं होतं की तू पंढरपूरचा हट्ट सोड. लवकरच मी असं नवं पंढरपूर निर्माण करणार आहे जो कुणाच्याही स्पर्शानं बाटणार नाही. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभावाचं सूर्य उगवेल. उच्च विचार, स्वातंत्र्याची जिथे लागवड केली जाईल, बुद्धी प्रामाण्यवादाची जिथे पेरणी केली जाईल, माणुसकीचं तत्वज्ञान तिथे उगवेल जो कधीही माणसात भेदाभेद करणार नाही. माणूस स्वतःच्या कर्तृत्वाने प्रगतीच्या यशोशिखरावर चढेल. त्याला प्रगतीचे यश गाठताना कुणीही थांबवू शकणार नाही. मैत्री भावाची तिथे शिकवण दिली जाईल. असं माणुसकीचं तत्वज्ञान पेरणारा विश्वविद्यापीठ मी त्या नव्या पंढरपुरात निर्माण करणार आहे. हे मी तुला आवर्जून सांगितलं होतं. तरी तू त्या पंढरपुराला गेलीस. आणि रामू साहेब, सारं आठवलं. पण हे असं अवघड बोलायला लागला तुम्ही की बाई मला अडाणीला काय बी समजत नाही वय. मी म्हणते हा तुमचा नवा पंढरपूर कवा दाखवणार मला? रामू, तो दिवस आता फार दूर नाही आहे. एक एक दिवस माझ्यासाठी फार मोठा वाटतो साहेब. पेपरातलं पोरांनी काही सांगितलं की त्रास होतो. तुमच्या जीवाला धोका हाय म्हटलं की अंगाचा थर काप होतो. हात पाय घडून पडायला लागतात. अगं पण रामू, अगं एवढी काळजी कशाला करतेस माझी? तू तुझी काळजी करशील की नाही? एक सांग मला, काय बरं माहिती होतं तुला या पेपरांमधून? काय सांगू बाई, 14 तळावर म्हणे आपल्या लोकांनी मारलं. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात बी आपलेच लोक जखमी झाले म्हणे साहेब. आता गांधी बाबा बद्दल पेपरात रोज छापून येत. कशाला त्यांच्या सोबत भांडण करता तुम्ही? घरी काही लोक पत्र पाठवितात, धमकी देतात. गांधी बाबाशी दुश्मनी कशा पायी म्हणते मी? अगं ही वैचारिक लढाई आहे, तुला नाही कळणार. हो, मला काहीच कळत नाही. अडाणी ठरले ना शेवटी. भाऊजी, रमा, जेवण थंड होत चाललंय. रामू, तू उगीच काळजी करू नकोस. मला काहीही होणार नाही. चल, वहिनी जेवायला बोलत आहेत. चल जेवण करूया.